नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 30 एप्रिल 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच आयसीसीने टीम इंडियाच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूची T20 वर्ल्ड कप 2024 चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे युवराज सिंग। एप्रिल 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगला T20 विश्वचषक 2024 चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे। भारताच्या पुरुष T20 विश्वचषक 2007 च्या मोहिमेदरम्यान एका षटकात 6 षटकार मारण्याच्या युवराजच्या प्रतिष्ठित पराक्रमाच्या निमित्ताने ही घोषणा करण्यात आली आहे। युवराज सिंगने वेस्ट इंडिजचा आयकॉन क्रिस गेल आणि 8 वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता उसेन बोल्ट या स्पर्धेसाठी प्रथम अँबॅसेडर म्हणून सामील केले आहे। म्हणजेच आता आयसीसी T20 वर्ल्ड कप साठी युवराज सिंग, क्रिस गेल आणि उसेन बोल्ट हे तिघेही ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच भूसंपदा विभागीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्वानंद बर्नवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे। एप्रिल 2024 मध्ये सर्वानंद बर्नवाल यांची भूसंपदा विभागीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्रीय कर्मचारी योजना अंतर्गत 5 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। बर्नवाल हे 2010 च्या बॅचचे भारतीय सांख्यिकी सेवा अधिकारी आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच कोणत्या देशाच्या संसदेने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे विधेयक मंजूर केले आहे? तर याचे उत्तर आहे इराक। एप्रिल 2024 मध्ये इराकच्या संसदेने समलिंगी संबंधांना गुन्हेगार ठरवणारे विधेयक मंजूर केले आहे। याचे उल्लंघन केल्यास 7 वर्षांच्या तुरुंगवासाची अनिवार्य शिक्षा दिली जाईल, जी 15 वर्षांपर्यंत वाढवता येईल। नवीन कायद्यानुसार ट्रान्सजेंडर लोकांना 3 वर्षांपर्यंत तुरुंगवासी होऊ शकतो। यापूर्वी इराकमध्ये 1980 मध्ये वेश्या व्यवसाय कायदा लागू करण्यात आला होता। इराकमध्ये वेश्या व्यवसाय कायद्यात 1980 मध्ये समलिंगी संबंधांसाठी मृत्यूदंडाची तरतूद करण्यात आली होती। नेक्स्ट आहे, अलीकडेच गॅरी कर्स्टन कोणत्या देशाच्या एकदिवसीय आणि T20 संघाचे प्रशिक्षक बनले आहेत? तर याचे उत्तर आहे पाकिस्तान। एप्रिल 2024 मध्ये पीसीबीने गॅरी कर्स्टन यांची पाकिस्तानच्या ODI आणि T20 संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे। गॅरी कर्स्टन हे 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होते। पाकिस्तान संघासह प्रशिक्षक म्हणून दक्षिण आफ्रिकेच्या या माजी फलंदाजाची ही पहिलीच नियुक्ती T20 विश्वचषक 2024 साठी असणार आहे, जे जून मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत खेळली जाईल। IPL 2024 नंतर गॅरी कर्स्टन आपली नवीन जबाबदारी स्वीकारतील। सध्या ते IPL मध्ये गुजरात टायटन्सचा मार्गदर्शक आणि फलंदाजी प्रशिक्षक आहेत। नेक्स्ट आहे, अलीकडेच मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी 2024 केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार कोणी जिंकला आहे? तर याचे उत्तर आहे जिना जस्टिस। एप्रिल 2024 मध्ये जिना जस्टिसने मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी 2024 केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार जिंकला आहे। केरळमधील तिरुवनंतपुरम येथील जिना जस्टिस 2005 पासून दुबईमध्ये शारजा गर्ल्स शाखेतील इंग्लिश हायस्कूलमध्ये अध्यापन करत आहेत। त्यांनी या प्रदेशातील शिक्षणाप्रती असलेली त्याची प्रगल्भ वचनबद्धता अधोरेखित करून प्रतिष्ठित MENA प्रादेशिक 2024 केम्ब्रिज समर्पित शिक्षक पुरस्कार पटकावला आहे। 141 राष्ट्रांमधील 14,840हून अधिक नामांकित व्यक्तींमधील तीव्र स्पर्धेदरम्यान जस्टिसची उल्लेखनीय कामगिरी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणातील तिच्या अपवादात्मक योगदानाला अधोरेखित करते, ज्यामुळे जगभरातील शिक्षकांसाठी उत्कृष्टतेचा दर्जा स्थापित केला जातो। नेक्स्ट आहे, नुकत्याच प्रकाशित झालेल्या अंकटड अहवालानुसार भारताची सेवा निर्यात किती टक्क्यांनी वाढली आहे? तर याचे उत्तर आहे 11.4%। एप्रिल 2024 मध्ये जारी करण्यात आलेल्या युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार सध्याच्या जागतिक अनिश्चितता असूनही 2023 मध्ये भारतीय सेवा क्षेत्रातील निर्यात 11.4% वाढून $345 अब्ज एवढी झाली आहे। चीनची सेवा निर्यात याच कालावधीत 10.1% घसरून $381 अब्ज एवढी झाली आहे। भारताची सेवा आयात गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 0.4% कमी होऊन $248 अब्ज वर आली आहे। अंकटडनुसार 2022 च्या तुलनेत 8.9% वाढीसह 2023 मध्ये जागतिक सेवा क्षेत्रातील निर्यात $7.9 ट्रिलियन अमेरिकन डॉलर एवढ्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे। भारत हा जगातील 7व्या क्रमांकाचा सेवा निर्यात करणारा देश आहे। युनायटेड स्टेट्स हा जगातील सर्वात मोठा सेवा निर्यातदार असून त्यानंतर युनायटेड किंगडम दुसऱ्या स्थानावर आहे।
नेक्स्ट आहे नुकतेच पुरुषांच्या रिकर्व स्पर्धेत तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले? तर याचे उत्तर आहे भारत. एप्रिल 2024 मध्ये भारताच्या पुरुष रिकर्व संघाने तिरंदाजी विश्वचषक स्टेज 1 मध्ये दक्षिण कोरियाचा पराभव करून 14 वर्षांचा सुवर्ण दुष्काळ मोडून काढत ऐतिहासिक सुवर्ण पदक जिंकले आहे. भारताच्या धीरज बोमादेवरा, तरुणदीप राय आणि प्रवीण जाधव यांच्या संघाने दक्षिण कोरियाच्या विश्वविजेत्या संघाचा 5-1 असा पराभव केला. 2024 तिरंदाजी विश्वचषकात भारताची आतापर्यंतची सर्वोच्च पदकतालिका आहे, ज्यामध्ये 5 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य अशी 8 पदके आहेत. भारताने 8 पुरुष आणि 8 महिलांचा समावेश असलेले 16 सदस्यीय पथक सांगायला पाठवले होते. नेक्स्ट आहे अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने मानव संसाधन विकास सामंजस्य करार केला आहे? तर याचे उत्तर आहे कंबोडिया. एप्रिल 2024 मध्ये कार्मिक, सार्वजनिक प्रशासन आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग यांनी नागरी सेवेतील मानव संसाधन विकास क्षेत्रात सहकार्याबाबत नागरी सेवा मंत्रालय कंबोडिया यांच्याशी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. हा सामंजस्य करार पुढील 5 वर्षांमध्ये नागरी सेवेतील मानव संसाधन विकासाच्या क्षेत्रात भारत आणि कंबोडिया यांच्यातील सौहार्दपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंधांना पुढे नेतो. या सामंजस्य करारावर कंबोडिया राज्याच्या वतीने उपपंतप्रधान आणि नागरी सेवा मंत्री महामहिम वून मेनी आणि भारत सरकारच्या वतीने कंबोडिया राज्याच्या भारताच्या राजदूत डॉक्टर देवयानी खोब्रागडे यांनी स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने बौद्धिक संपदा सुरक्षेसाठी त्याच्या प्राथमिक देखरेख सूचीमध्ये भारताचा समावेश केला आहे? तर याचे उत्तर आहे अमेरिका. 25 एप्रिल 2024 रोजी अमेरिकेने बौद्धिक संपदा संरक्षणाच्या बाबतीत भारताला वॉच लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेने माहिती दिली की IP संरक्षणाच्या बाबतीत भारत ही जगातील सर्वात आव्हानात्मक प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. अर्जेंटिना, चिली, चीन, इंडोनेशिया, रशिया आणि व्हेनेझुएला देखील USA ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह द्वारे जारी केलेल्या 2024 विशेष 301 अहवालात वॉच लिस्टमध्ये समाविष्ट आहेत. डोमिनिकन रिपब्लिकला देखरेख सूचीमधून काढून टाकण्यात आले आहे. हा अहवाल IP संरक्षणाच्या जागतिक स्थितीचा वार्षिक आढावा आहे. US इंडिया ट्रेड पॉलिसी फोरम अंतर्गत ट्रेडमार्क उल्लंघनाच्या चौकशीसह काही प्रकरणांचे निराकरण करण्यात प्रगती झाली आहे असे या अहवालात म्हटले आहे. नेक्स्ट आहे इन्व्हिटेशनल एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत 100 मीटर बॅकस्ट्रोक कोणी जिंकला आहे? तर श्रीहरी नटराज याने. एप्रिल 2024 मध्ये जलतरणात भारताच्या श्रीहरी नटराजनने मलेशियामध्ये निमंत्रित वयोगटातील जलतरण स्पर्धेत 100 मीटर बॅकस्ट्रोक जिंकला आहे. त्याने 54.71 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्ण पदक जिंकले आहे. श्रीहरी नटराजनने दक्षिण आशियाई क्रीडा 2019 मध्ये 4 सुवर्ण पदके जिंकली होती. श्रीहरी नटराजन हे बेंगळुरूचे आहेत. नेक्स्ट आहे कोणत्या देशाने अलीकडेच युक्रेनला रशियाविरुद्ध शस्त्रे देण्याची घोषणा केली आहे? तर अमेरिका या देशाने केली आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात दीर्घकाळापासून युद्ध सुरू आहे. एप्रिल 2024 मध्ये अमेरिकेने युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा पुरवठा सुरू केला आहे असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी माहिती दिली आहे. युक्रेन आणि इस्रायलला मदत पुरवण्यासाठी तसेच तैवानसह इंडो पॅसिफिक प्रदेशातील अमेरिका आणि त्याच्या सहयोगी देशांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी युएसने 95.3 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या मदत पॅकेजशी संबंधित विधेयकावर बायडन यांनी स्वाक्षरी केली आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या मंत्रालयाने रत्न आणि आभूषण क्षेत्राला अधिकृत आर्थिक ऑपरेटर दर्जा दिला आहे? तर याचे उत्तर आहे अर्थ मंत्रालय. एप्रिल 2024 मध्ये अर्थ मंत्रालयाने व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी रत्न आणि दागिने क्षेत्राला अधिकृत आर्थिक ऑपरेटर हा दर्जा दिला आहे. आशियाई स्टार एक अग्रगण्य हेर उत्पादक उद्योगातील प्रथम प्राप्तकर्ता आहे. AEO कार्यक्रम जागतिक सीमाशुल्क संघटना SAFE फ्रेमवर्क अंतर्गत आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे. AEO स्थिती जलद मंजुरी आणि वर्धित सुरक्षा जागतिक व्यापार संघटनेच्या व्यापार सुलभीकरण करारांशी संरेखित करून फायदे देते. 2011 मध्ये भारतात सादर करण्यात आलेला CBIC द्वारे ऐच्छिक AEO कार्यक्रम सीमाशुल्क प्रक्रिया सुलभ करतो. नेक्स्ट आहे अलीकडेच इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशनने आपला लोगो आणि बोधवाक्य बदलले आहे. ते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर सांस्कृतिक मंत्रालय. एप्रिल 2024 मध्ये इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड्स कमिशनने आपला लोगो आणि बोधवाक्य बदलले आहे. IHRC ने 2023 मध्ये माय गव्हर्नमेंट पोर्टलवर ऑनलाईन स्पर्धा सुरू करण्यात आली. यामध्ये एकूण 436 नोंदणीमधून शौर्य प्रताप सिंग यांची रचना नवीन लोगो आणि बोधवाक्य म्हणून निवडली गेली. ब्रीदवाक्य आहे यात्रा भविष्यता इतिहास रक्षिता. इंडियन हिस्टॉरिकल रेकॉर्ड कमिशन ही भारतातील अभिलेखीय बाबींवरील सर्वोच्च सल्लागार संस्था आहे.
1919 मध्ये स्थापित IHRC हे रेकॉर्डचे निर्माते, संरक्षक आणि वापरकर्त्यांसाठी एक राष्ट्रीय मंच म्हणून काम करते, जे भारत सरकारला अभिलेखांच्या व्यवस्थापनाबद्दल आणि ऐतिहासिक संशोधनासाठी त्यांचा वापर याबद्दल सल्ला देते. IHRC चे नेतृत्व केंद्रीय सांस्कृतिक मंत्री करतात. नेक्स्ट आहे, भारताच्या औद्योगिक वस्तूंच्या आयातीमध्ये चीनचा वाटा किती आहे? तर 30% आहे. एप्रिल 2024 मध्ये आर्थिक थिंक टँक ग्लोबल ट्रेड रिसर्च इनिशिएटिव्हने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार भारताच्या औद्योगिक वस्तूंच्या आयातीपैकी 30% चीनचा वाटा आहे. GTRA नुसार मागील 15 वर्षांमध्ये भारताच्या औद्योगिक वस्तूंच्या आयातीत चीनचा वाटा 21% वरून 30% पर्यंत वाढला आहे. इलेक्ट्रॉनिक्स, यंत्रसामग्री आणि दूरसंचार यासारख्या चीनी औद्योगिक वस्तूंवर भारताची वाढती अवलंबित्व अहवालात अधोरेखित झाली आहे. या अहवालानुसार इतर सर्व राष्ट्रांमधून भारताची आयात चीनच्या भारतातील निर्यातीपेक्षा 2.3 पटीने कमी आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात चीनने भारताच्या एकूण $677.2 बिलियन व्यापारी मालाच्या आयातीमध्ये $101.8 अब्ज योगदान दिले होते. नेक्स्ट आहे, अलीकडेच इशाक दार यांची कोणत्या देशाचे उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर पाकिस्तान या देशाच्या. एप्रिल 2024 मध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी इशाक दार यांची उपपंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. तर इशाक दार हे याआधी परराष्ट्र मंत्री होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.